28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सर्व प्रकारच्या बाधित शेतकरी बुधारकांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। पालघर जिल्ह्यामध्ये विविध मोठमोठ्या विकास कामांचा घाट सुरू आहे। यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे। पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम तसेच स्थानिक व बाधितांकडून होणारा प्रचंड विरोध आणि हा विरोध पालघर जिल्ह्यात वणव्यासारखा पसरत असून विरोध प्रदर्शने सुरू आहेत। त्याच अनुषंगाने विक्रमगड मनोर पालघर जव्हार मोखाडा संघटित होऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता न्याय हक्कासाठी जनहितासाठी सर्वांच्याच नेतृत्वामध्ये बोरंडा येथे नवीन संघर्ष समिती स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले व येत्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपला रोष प्रकट करत सर्व प्रकारच्या बाधितांसाठी न्याय हक्काचा लढा देणार आहेत, असे विश्वनाथ पाटील यांनी प्रसारमाध्यमासमोर सांगितले। वार्ताहर आय न्यूज मराठी 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। आय न्यूज मराठी 28 मध्ये स्वागत आहे। आपण आता विक्रमगड पालघर जिल्ह्यातून 160A हा जो नॅशनल हायवे जाणार आहे आणि त्या संदर्भात त्या जमिनी त्याच्यामध्ये जाणाऱ्या जमिनीतील बाधित शेतकरी म्हणा किंवा त्यातील पलाटदार म्हणा किंवा असे सगळ्यांचं आज उठाव किंवा एल्गार झालेला आहे आणि बोरांडा इथे आज इथे एक कमिटी स्थापन झालेली आहे। विश्वनाथ पाटील साहेब आपल्या समोर आहेत। आपण जाणून घ्या साहेब, तुम्ही काय सांगाल आजच्या या मीटिंगच्या संदर्भात? वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर अनेक वेगवेगळे प्रकल्प ह्या पालघर जिल्ह्यामध्ये घातलेले आहेत। आमची खंत शेतकऱ्यांची एकच आहे की कुठल्याही प्रकल्पांना काही करा, लोकांच्या कल्याणाचं जे काही करणार असाल त्याच्यामध्ये आम्ही शेतकरी निश्चितपणाने योगदान द्यायला तयार आहोत। मात्र आता जो अनुभव येतो तो अतिशय कटू आहे। एक तर चौथ्या मुंबईचं निर्माण, त्याच्यानंतर विमानतळ आणायचं आहे, त्याचबरोबर इथून जे काही हायवे चाललेले आहेत त्याच्यामध्ये समृद्धी मार्गाला जोडणारे काही हायवे आहेत, त्याच्यानंतर बडोदा मार्ग आहे, बुलेट ट्रेन आहे, समुद्रामध्ये माती टाकायला लावलेली आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या भागामध्ये जे काही उत्खनन चालू आहे ते अतिशय चिंताजनक आम्हाला वाटतं। त्याचबरोबर हाय टेन्शनच्या ज्या वायर चाललेल्या आहेत त्या कुठल्याही कंपनींनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेताना शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायला सुरुवात केली। आदिवासींच्या जमिनीमध्ये बेसुमार जंगलतोड चालू आहे आणि आता नुकताच गेल्या 3 दिवसापूर्वी पालघर, मनोर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि त्र्यंबक हा एक रस्ता जो आहे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर आता झालेला आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग 154 किलोमीटरचा आहे, ज्याची किंमत 15 दिवसापूर्वी केवळ 2000 कोटी होती। मात्र ते एकाएकी एकदम 3500 कोटीवर गेली आणि त्या रस्त्याचं काम जे आहे ते फार विद्युत वेगाने करण्याच्या संबंधामध्ये काही हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। ही हालचाल सुरू असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही। गावागावामध्ये ज्या ग्रामसभा चाललेल्या आहेत त्या बोगस आहेत। शिवाय अधिकृतरित्या भूसंपादन अधिकारी इकडे येत नाहीत, किंबहुना संपावर आहेत, म्हणून त्यांनी काही खाजगी कंपन्यांचा आधार घेतलेला आहे। हे ऑब्जेक्शनेबल आहे। आमचे जे पुरातन रस्ते आहेत ते गाव रस्ते होते, त्यावेळेला सरकारने आमच्याकडून ह्या जमिनी अधिग्रहित केलेल्या नाहीत। मात्र एकाएकी ह्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर ते जर नीट पद्धतीने ॲक्विजिशन होणार नसेल आणि आम्हाला नोटिसा लावणार नसतील, शिवाय मोबदल्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नसतील, तर आज आम्ही अतिशय गंभीरपूर्वक या ठिकाणी सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांनी, बिगर आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांची एक भक्कम एकजूट उभी करून या विषयाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना आणि कलेक्टरना माझी जाहीर विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना किंवा विनंती असेल की विकासाच्या नावाखाली आम्हाला भकास करू नका। परिस्थिती अशी आहे की आम्ही वर्षानुवर्ष अनादिकालापासून ह्या भागामध्ये राहतो। ह्या भागातली शांतता, ह्या भागातली सुव्यवस्था, सरकारला सहकार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही करून दिलेलं आहे। मुंबईसारखं एवढं मोठं शहर वाढतं, लगतची शहरं वाढतात, त्याला पाणी आम्ही दिली, त्याला आम्ही जमीन दिल्या, त्याला आम्ही माती दिली, दगडी दिल्या, रेती दिल्या, आम्ही आमचे कष्ट दिले, भाजीपाला दिला। पण मात्र हे सगळं करत असताना आम्हाला जर कोणी उद्ध्वस्त करायला तिथून निघाला असेल तर आज ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एक एल्गार पुकारलेला आहे आणि आम्ही निश्चितपणानं 7 ते 8 दिवसाची मुदत देणार आहोत। या मुदतीमध्ये सरकारने जर सकारात्मक पावलं उचलली नाहीत, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अधिग्रहित जमीन करण्याच्या संबंधामध्ये जर सकारात्मक पावलं उचलली गेली नाहीत, आमचं समाधान जर करून दिलं नाही,
तर आम्ही बेमुदत कलेक्टर कचेरीला घेराव घालण्याचा निर्णय केलेला आहे. आणि हा निर्णय करताना आज किमान 4 तालुक्यातली जनता ह्या ठिकाणी एकत्र आली होती. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही बैठक घेतलेली आहे. मात्र ह्यापुढे जे काही आंदोलन होईल ते अतिशय उग्र स्वरूपाचं असेल. आणि विविध संघटना ह्या संबंध पालघर जिल्ह्यामध्ये ज्या संघटना आज काम करतात, लोक विस्थापित झालेले आहेत आणि बाधित शेतकरी किंवा बाधित जे काही आहेत कष्टकरी वर्ग, ते सगळे वर्ग एकत्रित करून, सगळ्या संघटना एकत्रित करून ह्या आंदोलनाला आम्ही एक प्रखर धार देण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे.